आज सोयाबीन नगेट्सपासून अगदी कुरकुरीत रेसिपी बनवली। यासाठी 1 वाटी मी इथे सोया चंक्स किंवा सोया नगेट्स घेतलेत। यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि झाकून असंच हे 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं। यामध्ये मी पाव चमचा मीठसुद्धा घातलं आहे। 10 मिनटानंतर पहा हे सोया चंक्स छान सॉफ्ट झालेत, त्यांनी पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे। तर यातलं पाणी पिळून घ्यायचं आहे। सगळं पाणी पिळून असे ड्राय करायचे आहेत आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। तिथे मी सगळे सोया चंक्स ड्राय करून घेतलेत, पिळून घेतलेत। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। आधीसुद्धा आपण पाव चमचा मीठ घातलं होतं। यानंतर हळद घातली पाव चमचा, चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। धनेजिरे पूड घातली अर्धा चमचा, कसुरी मेथी घातली, आलं लसणाची पेस्ट घातली, 2 चमचे यामध्ये दही घालायचं आहे। याबरोबरच यामध्ये मी पाव चमचा चाट मसालासुद्धा घातला आहे। आता हे सगळे मसाले दही याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। सगळे मसाले याला असे लावल्यानंतर चोळून घेतल्यानंतर हे आपल्याला झाकून 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे। आणि मधल्या वेळामध्ये आपण पुदिन्याची चटणी तयार करूया। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना घेतला आहे 1 वाटी, अर्धी वाटी कोथिंबीर घालायची आहे, 2 हिरव्या मिरच्या घातल्यात, थोडंसं आलं घेतलं आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं। यानंतर 1 चमचा चणे घातलेत किंवा डाळवं घालू शकता, पाव चमचा चाट मसाला आणि लिंबाचा रस घातला 1 चमचा आणि थोडंसं पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची। चटणी इथे तयार झाली आहे। आता हे सोया चंक्स आपण जे मसाला लावून ठेवले होते त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉर घालायचे। कॉर्नफ्लॉरमुळे छान कुरकुरीत होतात हे नगेट्स। कॉर्नफ्लॉर याला छान असं व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आता हे आपण फ्राय करूया। तर इथे मी तेल गरम करत ठेवलं होतं। मीडियम असं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये हे सोया चंक्स घालायचे आहेत आणि छान क्रिस्पी होईपर्यंत हे फ्राय करायचे आहेत। तर झटपट तुम्हाला काहीतरी कुरकुरीत खायचं असेल तर हे तुम्ही सोया चंक्स तयार करू शकता। इथे मी काढून घेतलेत आणि उरलेले सुद्धा असेच आपण फ्राय करूया। तर इथे सगळे पहा सोया नगेट्स फ्राय करून झालेत। यामध्ये थोडासा चाट मसाला घालायचा आहे आणि मिक्स करायचं आहे। तर इथे टोमॅटो केचप बरोबर आणि चटणी बरोबर इथे मी हे सर्व केलेत। तर झटपट कुरकुरीत असे सोया नगेट्स तयार झालेत। नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि झटपट रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।